दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन ALSFने दिलेल्या निवेदनाला आता जाणीव प्रतिष्ठान अमरावतीच्या सामाजिक कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला आहे। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या संयुक्त निवेदनात भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। जंतर मंतर येथे झालेल्या लाठीचार्ज नंतर राज्यभरातून निषेधाचे सूर उमटत आहेत। विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचे रक्षण व्हावे, जखमींना तातडीने मदत मिळावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी या मागणींसाठी आता सामाजिक संघटनाही पुढे आल्या आहेत। निवेदनात प्रामुख्याने करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये लाठीचार्जची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, जखमी विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय मदत व नुकसान भरपाई द्यावी, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा अधिकार अबाधित ठेवावा, केंद्र सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडावेत, भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक निर्देश व उपाययोजना करण्यात याव्यात। या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी नम्र विनंती निवेदनात करण्यात आली आहे। या निवेदनाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये जाणीव प्रतिष्ठानचे कैलास चव्हाण, विधडे, गिरीश साहेब, नितीन चौधरी, प्रदीप पाटील, आकाश देशमुख, अमर मालके, पंकज देशमुख, पराग सावरकर, आशिष कडू, अजय लेंडे आणि रणजित तिडके यांचा समावेश आहे। लढाई जिंदाबाद, बढाई लढाई जिंदाबाद। दिल्ली येथे निषेध असो, विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्जचा निषेध असो। नमस्कार, मी कैलास चव्हाण, सिनेट सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तथा ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन विभागीय समन्वयक। काल दिल्ली येथे 20 जुलै 2026 रोजी जो आंदोलन विद्यार्थ्यांनी केलेला आहे तो संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू असताना काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि शासनाने विद्यार्थ्यांवर जबरदस्तीने लाठी हल्ला केला। लाठी हल्ल्यामुळे बरेच विद्यार्थी हे जखमी झालेले आहेत, बरेच रक्तबंबाळ झालेले आहेत। आमच्याही संघटनेचे SFI, AISF, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, दिशा आणि बाकीचेही विद्यार्थी हे फार मोठ्या प्रमाणात त्यांना दुखापत झालेली आहेत। हॉस्पिटलमध्ये ते भरतीसुद्धा आहेत, त्यांना मुकामार एवढा लागला आहे। काही मुलींच्या छातीवर पोलिसांनी पाय ठेवला आहे, असा अगणित असा प्रकार तिथे घडलेला आहे। त्या निषेधात आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि अमरावतीतील बुद्धिवान लोक जाणीव प्रतिष्ठान जे सामाजिक चळवळीमध्ये काम करतात, संयुक्त विद्यमाने आज कलेक्टर साहेबांना मागणी केलेली आहे की महाराष्ट्र शासनातर्फे आपण केंद्र सरकारला पत्र पाठवावं आणि जे काही घटना घडलेल्या आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। कारण की आम्हाला असे संशय आहेत की त्यामध्ये पोलिसांचा गणवेश धारण करून काही संघटनांच्या लोकांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलेला आहे। त्याचमुळे हा आंदोलन मोडकळीस निघालेला आहे। नाहीतर विद्यार्थी हा शांततेच्या मार्गाने संसद भवनापर्यंत गेला होता। सगळ्यात मोठं जर काम कोणी केलं असेल चुकीचं तर पोलीस प्रशासन आणि दिल्ली पोलीस प्रशासन आणि केंद्र सरकारले मोदी सरकार यांचा आम्ही निषेध नोंदवतो। कारण की सरकार जर विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करत असेल तर या देशामध्ये कायदा व सुव्यवस्था ही व्यवस्थित मोडकळीस आलेली आहे। जर या देशाचा पंतप्रधान 2 लाख विद्यार्थ्यांसोबत जर चर्चा करत नसेल तर फार अतिशय विदारक परिस्थिती या देशामध्ये झालेली आहे। 20 ते 25 नीटच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्यावर सुद्धा सरकार बोलत नाही। अतिशय अघोरी प्रवृत्तीने हे सरकार वागतो आहे। याच्या निषेधात आम्ही संविधानिक मार्गाने आज निवेदन दिलेलं आहे। पुन्हा सुद्धा महाराष्ट्रातील 240 विद्यार्थी तिथे गेले होते आणि महाराष्ट्रातील त्यापैकी 80 विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला झाला आहे। 3 विद्यार्थिनी हे जखमी अवस्थेमध्ये आहेत, अति परिस्थिती आहे। सरकारने याकडे लक्ष घालावं। महाराष्ट्र शासनाने सुद्धा केंद्र शासनाला जाब विचारावं। जर विद्यार्थ्यांवर वारंवार लाठी हल्ले होत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे आणि विद्यार्थी हे मैदानात उतरले, त्या संविधानिक मार्गाने उतरले, त्यांच्या न्याय हक्कासाठी उतरले। 20 दिवस आंदोलन करत होते जंतर मंतरवर, 20 दिवसावर एकही मंत्री आला नाही। एवढी तुम्हाला गुर्मी चढलेली आहेत। ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनतर्फे आम्ही त्यांचा निषेध करतो आणि अमरावती येथील जाणीव प्रतिष्ठान यांच्यातर्फे सुद्धा आम्ही निषेध करतो। एवढी आमची मागणी आहे। इन्कलाब जिंदाबाद हा भगतसिंगाचा विचार आम्ही हे करू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। सिटीस्कॅप न्यूज अमरावती।